दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी लावली. त्याला 51 वर्ष पूर्ण झाली. 25 जून 1975 रोजी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीची घोषणा केली आणि देशाच्या इतिहासानं एक वेगळं वळण घेतलं. आता हाच इतिहास 9वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासावा लागणार आहे. NCERTने आणीबाणीचा अभ्यासक्रमात समावेश केल्यावरून राजकीय वादळ उठलं नसतं तर नवलच. 1975च्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी आता धड्याच्या रूपाने पुस्तकात आली आहे. तर जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात आपलं महानगर लाईव्ह. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच NCERTने इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकात पहिल्यांदाच आणीबाणी या विषयावर स्वतंत्र प्रकरणाचा समावेश केला आहे. 1975 मधील आणीबाणीचा काळ हा भारतीय लोकशाही समोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक होता. अशा शब्दात या पुस्तकात त्याचं वर्णन करण्यात आलं असून या काळात नागरिकांचे बहुतांश मूलभूत हक्क स्थगित करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. या घटनेला 51 वर्ष पूर्ण होत असतानाच आणि आणीबाणीच्या 50व्या वर्षानंतर NCERTचा हा निर्णय समोर आलाय. 9वीच्या अंडरस्टँडिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड या सामाजिक शास्त्राच्या नवीन पुस्तकात हा इतिहास समाविष्ट करण्यात आलाय. हे पाठ्यपुस्तक NEP 2020 आणि NCF 2023च्या अनुषंगाने तयार करण्यात आलंय. या पुस्तकाचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यात समकालीन जग एक, समकालीन भारत एक, लोकशाही राजकारण एक आणि अर्थशास्त्र या विषयांचा एकाच खंडात समावेश करण्यात आलाय. विशेष म्हणजे लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी नागरिकांची एकजूट आणि जयप्रकाश नारायण यांचा जन आंदोलन यावर भर देण्यात आलाय. नागरिक आणि संस्था जेव्हा सत्तेकडून उत्तरदायित्वाची अपेक्षा करतात तेव्हा लोकशाही पुन्हा उभी राहू शकते हा धडा विद्यार्थ्यांना मिळत असल्याचं NCERTचं म्हणणं आहे. या प्रकरणाची सुरुवातच 1975 ते 77 दरम्यान लागू करण्यात आलेल्या आणीबाणीची नोंद भारतातील लोकशाही समोरच्या प्रमुख आव्हानांपैकी एक आहे या वाक्याने होते. 1970च्या दशकाच्या सुरुवातीला इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विरोधात जनतेचा असंतोष वाढत होता. वाढती बेरोजगारी, महागाई आणि गैरकारभाराचे आरोप यामुळे देशभर व्यापक आंदोलन उभी राहिली असा मजकूर आहे. याबरोबरच 1977 मध्ये आणीबाणी उठवण्यात आल्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा जनतेने पराभव केला. जनतेने मतदानाच्या अधिकारातून आपला कौल दिला. ही घटना भारतीय लोकशाहीच्या कणखरतेचं उत्तम उदाहरण असल्याचं या प्रकरणात म्हटलंय. आणीबाणीला 50 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर 9वीच्या अभ्यासक्रमात याच्या समावेशावरून दोन मतप्रवाह निर्माण झाली आहेत. माध्यमिक शिक्षणातील एक ऐतिहासिक पोकळी भरून निघाली आहे असं एका गटाचं म्हणणं आहे, तर 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय आणि त्यातला तपशील किती संयुक्तिक आहे अशी शंका काही जणांनी उपस्थित केली आहे. एका माजी पंतप्रधानाचा आणि देशातील संवेदनशील कालखंडाचा थेट उल्लेख असल्याने हा विषय राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलाय. या संघर्षात जयप्रकाश नारायण यांनी बिहार आणि गुजरातमध्ये विद्यार्थी व नागरिकांना एकत्र करून उभारलेल्या जन आंदोलनाचाही विशेष उल्लेख पुस्तकात आहे. तसेच 1977 मध्ये आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा झालेला पराभव हा भारतीय लोकशाहीची ताकद आणि महत्त्व अधोरेखित करतो असंही यात म्हटलंय. आणीबाणी सोबतच आजच्या काळातील लोकशाही समोरील इतर संकटांचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. यामध्ये खोट्या बातम्या, चुकीची माहिती पसरवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, गरिबी, प्रादेशिकवाद, सामाजिक भेदभाव आणि लैंगिक असमानता या मुद्द्यांचा समावेश आहे. दरम्यान जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा पाठ्यपुस्तकांमधून इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप भाजप करत होती. आता गेल्या अनेक वर्षांपासून भाजप केंद्रात सत्तेत असताना हाच आरोप काँग्रेसकडून केला जातोय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.